गुड मॉर्निंग. आज आपण चाललेलो आहोत सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी. मी इथे केलेला आहे सनस्क्रीन आणि सीरम. ते कोणतं आहे ते जाणून घेण्यासाठी कमेंट मध्ये नक्की कळवा. आता आपण कुठे चालू आहे, माटुंगाला चालू आहे. आम्ही थोडंसं खाणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे टुवर्ड्स दादर सिद्धिविनायक. मला कॉलेज आणि यांना आठवत पण नाही आहे त्यांचं कॉलेज कुठे. इथे वरती कॉलेज आहे, इथे वरती कोणतं कॉलेज? पूर्ण गुरु नानक खालसा कॉलेज. गाईज, हे गुरु नानक खालसा कॉलेज तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा. खरंच एवढं पूर्वीचं असेल का? हा कोणता आहे? छान. आणि तो दाखवा. स्ट्रॉबेरी. तर इथे आम्ही स्ट्रॉबेरी, कच्चा केरी आणि राजेशाही असे मिल्क ज्यूस पिले. खूप छान होते. आता इथे आपली पोटपूजा झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत पुढे. आपण पोहोचलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिरात आणि इथे बाप्पासाठी मी दुर्वा आणि मोदक घेतलेले आहेत. जस्ट सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि हे बघत आहे तिथे मेट्रो लाईनचा मॅप आहे. इथे सिद्धिविनायक मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. लेट्स सी. आता आपल्याला टुवर्ड्स महालक्ष्मी मंदिराकडे जायचं आहे, महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला. कोणतं मेट्रो स्टेशन आहे? दादर ना? नाही, सिद्धिविनायक ना? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आम्ही पोहोचलो आहे. हे इथे 2 वेळा खाली आलो ना आपण, म्हणजे. आणि आता तर आता आपण सिद्धिविनायक मंदिर मेट्रो रेल्वे स्टेशन मध्ये आलेलो आहोत आणि इथे एस्केलेटरने 3 वेळा आम्ही खाली आहोत. एवढे अंडरग्राउंड हे मेट्रो स्टेशन आहे. चला. थांबा. ओपन पण होते. कुठे जागा बसून? लोक आहेत का इकडे? पडली. गाईज, आपण सेम स्टेशनला आलो आहे की वेगळ्या स्टेशनला काही समजत नाही आहे, बिकॉज सगळा थ्रू आउट सगळं सेम केलेलं आहे याने. मस्त टेक्नॉलॉजी. आता आपण कुठे एक्झिट केलं? महालक्ष्मी मेट्रो स्टेशनच्या इकडे आलेलो आम्ही आहे. हॅलो. तर आता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मेट्रो स्टेशनच्या बाहेर. एक्झॅक्ट बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता बिल्डिंग्स. सो ह्यूज बिल्डिंग्स आर देयर. ओ माय गॉड. एक्झॅक्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर आहे. सुंदर रस्ता आहे आणि या बिल्डिंग्स. आता आपण महालक्ष्मी मेट्रो स्टेशनपासून कॅब बुक केलेली आहे. तिथे कपडे धुवायचं आहोत
महालक्ष्मी मंदिराच्या इथे बाजूला स्वामीनारायण देवांचं पण मंदिर आहे. इथे आपण लाईन लावलेली आहे आणि देवीसाठी नारळ ओटी आपण घेतलेली आहे आणि कमळाचं फूल देखील. आता इथे आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये इकडे खूपच गर्दी आहे. आणि थोड्याच वेळात आमचं देवीचं दर्शन झालं आणि आम्ही थोडा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो. इथून तुम्ही कोस्टल रोड बघू शकता. इव्हिनिंग एवढी सुंदर झालेली आहे आणि आम्ही AC बसमध्ये बसून हे दृश्य एन्जॉय करत होतो. आणि ही आपली मुंबई, इकडे इतकी स्वच्छता आहे की अगदीच मोठे मोठे घरं आणि अगदी खूपच स्वच्छता आहे इकडे. आणि थोड्याच वेळात आम्ही मरीन लाईन्सला पोहोचलो आणि तिथलं दृश्य पाहताच बापरे, इतकी शांतता आणि एवढं सुंदर दृश्य होतं. सनसेट पण आम्हाला पाहायला मिळाला, तर तुम्ही पण बघून घ्या. तर हा व्ह्यू पाहून मला लागली होती भूक, त्यामुळे आम्ही ऑर्डर केलं व्हेज सूप आणि व्हेज थाली आणि त्याबरोबर यांनी ऑर्डर केलेली बोंबील फ्राय थाळी. तर असं होता व्हिडिओ. तर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर धन्यवाद.